तर परभणीतून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत। रमेश, परभणीमध्ये काय स्थिती आहे? 1 वाजलाय, कशा प्रकारे मतदारांचा उत्साह दिसतोय? सध्या तरी परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होत आहे। या ठिकाणी मतदारांचा एवढा स्वयंस्फूर्तीनं प्रतिसाद आहे की 11 वाजेपर्यंत 21.77% मतदानाचा अधिकार या ठिकाणी मतदारांनी बजावलेला आहे। परभणीमध्ये जर पाहिलं तर एवढा स्वयंस्फूर्तीनं प्रतिसाद येतो आहे की लोक स्वतःहून या ठिकाणी घराच्या बाहेर पडून मतदान बजावताना दिसत आहेत। वृद्ध असोत किंवा नवीनच या ठिकाणी मतदार आलेले यांचाही स्वतःहून पहिला मतदानाचा अधिकार या ठिकाणी तरुणही बजावताना दिसत आहेत। मात्र परभणी जिल्ह्यामध्ये बलसा खुर्द हे गाव असून या ठिकाणी मतदानावर बहिष्कार टाकला होता। सकाळी 7 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत कसल्याही पद्धतीचं एकही मतदान त्या ठिकाणी झालेलं नव्हतं। मात्र निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावंडे यांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना एका पत्राद्वारे त्यांना त्यांची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करणार असल्यामुळे तूर्तसा 12 वाजता त्यांनी स्वतःहून गावकऱ्यांनी सांगितलं की आमचा या ठिकाणी बहिष्काराचा जो निर्णय आहे तो आम्ही माघार घेत आहोत। मात्र रमेश, तुमच्या आजूबाजूला काही मतदार दिसत आहेत, त्यांच्या मतदान केल्यानंतरच्या काय भावना आहेत? हा ठीक आहे, आपल्यासोबत या ठिकाणी मतदार आहेत। काय सांगाल नेमकं तुम्हाला काय वाटतं मतदान केल्यानंतर? मतदानाचा अधिकाराबाबतीत काय बोलाल? चांगलं मतदान करते। तर या ठिकाणी दुसरे मतदार आहेत, काय सांगाल तुम्ही? चांगल्या पद्धतीचं मतदान होत आहे राणी सरगावला। आपल्यासोबत या ठिकाणी वारकरी आहेत, काय सांगाल तुम्ही? मतदानाचा अधिकार बजावलेला आहे, काय म्हणाल तुम्ही? लोकशाहीच्या नियमाने मतदान करणं आपलं कर्तव्य आहे। आपलं आपण हक्क बजावलो मतदान करणार। तर या ठिकाणी आपण खर तर एक वयोवृद्ध ज्या महिलेला चालताही येत नाही, या ठिकाणी ते मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ, काय सांगाल आजी? मतदान केले तुम्ही? मतदान केलं? मतदानाचा अधिकाराबाबतीत काय सांगाल तुम्ही? लोकशाहीचा आम्ही अधिकार होता, मतदान केलेलं आहे लोकशाही पद्धतीने। ठीक आहे रमेश, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। महाराष्ट्रात 8 मतदारसंघात मतदान पार पडते। सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह आहे। यवतमाळ, वाशिम येथे 11 वाजेपर्यंत 18% मतदान पार पडले। बुलढाण्यामध्ये सुद्धा अकोला, अमरावती, वर्धा अशा मतदारसंघात सकाळपासून 11 वाजेपर्यंत 18 ते 20% मतदान हे पार पडले।